नमस्कार. कढई गरम करत ठेवली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतला होता तो टाकला आहे. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतून घेतला की नंतर एक गाजर किसून घेतला आहे. आता गाजर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर गाजर टाकून झालं की नंतर थोडेसे माझ्याकडे स्वीट कॉर्न होते, मक्याचे दाणे, हे पण ह्याच्यामध्ये टाकायचे आहे आणि चांगलं परतून घ्यायचं. आता हे चांगलं परतून झालं की नंतर ह्याच्यामध्ये मिक्स हर्ब्स टाकले आहे. आता ते टाकून झाले की नंतर मग ह्याच्यामध्ये आपलं चवीनुसार मीठ टाकायचं. आणखीन चवीनुसार मीठ आणि मी थोडीशी मिरची पावडर टाकली आहे. हा घरचा मसाला आहे, हा टाकला आहे. आता हे चांगलं परतून घ्यायचं. परतून झालं की थोडीशी वरतून कापलेली कोथिंबीर भुरभुरायची आणि हे बाजूला काढून ठेवायचं. नंतर मी काल जे नाचणीच्या पिठाचे पीठ होतं बाकी, त्याचे मी इडल्या बनवलेल्या. तर मुलींना माझ्या डोसे खायचे होते, डोसा खायचा होता. तर मी डोशाचा हा असा प्रकार बाटलीमध्ये भरलं आहे ते बॅटर आणि असं तवा गरम करून त्याच्यावरती असं टाकलं आहे. मस्त जाळीवाला डोसा मस्त झाला नाचणीचा. आणि आता ते जे आपण भाज्या जे परतून ठेवल्या होत्या त्या आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या, म्हणजे मस्त आणि वरती थोडंसं चीज किसलं आहे मस्त. मुलांना चीज डोसा हा खूप आवडतो म्हणून हा बनवला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून मला सांगा. बघा, फक्त बाटलीमध्ये बॅटर भरायचं आणि असं मस्त जाळीवाला डोसा. मुलांना पण खाण्याला खूप मजा येते आणि टेस्टीही लागतो. आणि नाचणीचा आहे तर मग आपल्याला काही पौष्टिकपणा आहे ज्यात खूप भरलेला आहे. तर हेही तुम्ही आपल्या मुलांना करून द्या. मुले पण खुश होतील ना, आपलं मनही खुश होईल. हे बघा, मस्त नाचणीमध्ये भरपूर गुणधर्म असतात आणि भाज्या आपण टाकल्या आहेत आणि चीज आहे. हे बघा, चीज असं वरती किसायचं आणि वरती असं त्याच्यावरती जसा मसाला डोसा भेटतो तसं आपण मस्त स्ट्रीट स्टाईल बनवलं आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, मस्त बाहेर जाण्यापेक्षा असा जर डोसा करून दिला मुलांना घरच्या घरी तर मुलेही खुश होतील. हे बघा, आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.